पण तुझ्या आई बापाचं छत्र तुझ्या डोईवर अजून किती दिवस असणार आहे? पण तुझ्या आई बापाचं छत्र तुझ्या डोईवर अजून किती दिवस असणार आहे? आई बाबा नाना, अरे काय रे दादा, आई बाबांना सगळीकडे शोधतोय पण ते कुठेच सापडत नाहीये असं स्वप्न दिसलं मला. तुझ्या आई बापाचं छत्र तुझ्या डोईवर अजून किती दिवस असणार आहे? दादा, आई बाबांना काही बाबा आई दादा, आई बाबांना काही नाना, अरे असतील इथेच. माझं स्वप्न सत्यात तर नाही ना उतरणार. नाना, असं काही होणार नाही. चल आपण बाहेर बघूया. ज्ञाना, काय झालं रे? ज्ञाना बाळा, काय झाले? काही नाही. ही पिल्ले एवढा चिवचिवाट का करतायत ग? त्यांचे आई बाबा त्यांना सोडून गेले ना, म्हणून. बाबा, खरंच त्या पिल्लांचे आई बाबा कुठे गेले असतील? आणि त्यांना घरट्यात मिळणारी माया सोडून जावे तरी का वाटले असेल? आकाशात उंच भरारी घेण्यासाठी. होय, अरे आपण चालती बोलती माणसे एकमेकांना बंधनात अडकवून ठेवतो आणि दुःख ओढवून घेतो. जगण्याचा खरा अर्थ यांना उमगला आहे. मला सांगा, पक्षी पण आपल्या मुलांसाठी कष्ट करतात, त्यांचं पोट भरण्यासाठी उन्हात तानात फिरतात.
त्यांना मोठं करतात. परंतु एकदा का त्यांच्या पंखात बळ आले की मायेचे सारे पाश तोडून त्यांना आभाळात उंच फिरायला मोकळं करतात. पण आपल्या पिल्लांना सोडून जाताना त्यांना काळजी नसेल वाटली की आपल्या विना आपली पिल्लं कशी जगतील याची? असेल ना. परंतु कधी कधी आपल्या पिलांच्या भल्यासाठी माय बापांना मन कठोर करावं लागतं. पण आई बाबा गेल्यानंतर त्या पोरक्या लेकरांनी कोणाकडे बघून जगायचं? ज्ञाना, कोणी कधीही पोरकं होत नसतं बाळा. सगळ्यांची काळजी व्हायला ती विठू माऊली आहे. ती कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपात येते आणि तिच्या लेकरांचा सांभाळ करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अरे ज्ञाना बाळा, ये इकडे ये. ये ये. अहो ऐकलं का? भिक्षेकरी आले दारात. भिक्षा घेऊन या लवकर. आले आले. आणि त्या भिक्षा अहो बघताय काय? भिक्षा घाला. हो. ज्ञाना, अरे विठ्ठलपंतांसारख्या विद्वान माणसाच्या नशिबी हे असले भोग काय यावेत बघ. नाही रे नाही. त्यांचा त्रास आता मला बघवत नाही. पण मी तरी काय करू रे? माझे हात बांधले धर्मानी. इच्छा असूनही काहीही करू शकत नाही बघ पुरे. पण तू काळजी करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मी यातनं काहीतरी मार्ग काढीन आणि तुझ्या वडिलांना या त्रासातून कायमच मुक्त करीन. काळजी करू नकोस. माझ्या हातून हे सत्कृत्य घडावं ही त्या पांडुरंगाचीच इच्छा असेल बघ. पांडुरंगाच्या मनी असेल तेच होईल. आलाय मोठा शहाणा. आता कोणाच्या मनासारखं होतंय कळेलच लवकर. तुम्ही काय करता इथे? आज जा. शांतं पापम शांतं पापम.
निवृत्ती, ज्ञाना, आम्ही न्यायसभेला जाऊन आलो हो. आई मला पण यायचं तुमच्या सवे. हो आई, आम्हाला पण यायचे आहे तुमच्या सवे. बाळांनो, तुम्ही येऊन काय करणार तिकडे? ते काय नाही, मला यायचं म्हणजे यायचं. हो हो, आम्हाला यायचंय तुमच्या सोबत. हो आई. बाळांनो, असा हट्ट करायचा नाही बरं. न्यायसभा झाली की आम्ही तडक माघारी येऊ. बाबा मला येऊ दे ना तुमच्या सवे. आई मला येऊ दे ना ग तुमच्या सवे. ने ना. ज्ञाना दादा तू सांगणार आहे, आपण जाऊयात न्याय सभेत. बाबा येऊ देत ना हो आम्हाला. हो बाबा, येऊ द्या ना आम्हाला तुमच्या सवे. मला यायचं म्हणजे यायचं. मुक्ते, मला जायचं. मी तुझा गुरुदादा आहे ना. मग माझं ऐकशील ना तू. आपण नाही जायचं न्यायसभेत. आई, बाबा, तुम्ही या जाऊन. आम्ही खेळू मुक्ता आणि सोपाना सवे. हो ना मुक्ते? हो आई. दादा, गोष्ट सांगणार ना? हो तर. आई तुम्ही जा, मी नाही येणार तुमच्या सवे. शहाणी ग माझी लेकरती. आलेच हा. चला. जय सिद्धेश्वर. जय सिद्धेश्वर. स्थानापन्न व्हावे. आज विठ्ठल पंत कुलकर्णी यांनी
त्यांच्या मुलांच्या मुंजीसाठी केलेल्या मागणीचा न्याय निवाडा आहे. या न्यायसभेसाठी जुन्नर नगरीमधून न्यायशास्त्र प्रवीण, वेदांत चुडामणी योगेश्वर शास्त्री आणि पुनवडीहून शास्त्र धुरंधर मार्तंड शास्त्री आपल्या सहाय्यासाठी उपस्थित आहेत. तेव्हा प्रथेनुसार विठ्ठल पंत कुलकर्णी यांनी आजपर्यंत जे काही अपराध केले आहेत, त्यांच्याकडून जे काही अपराध घडले आहेत, ते संक्षिप्त स्वरूपामध्ये विसोबा शास्त्री न्यायसभेसमोर मांडतील. विठ्ठल पंत कुलकर्णी यांनी संसाराच्या मोहाला बळी पडून शास्त्रविरोधी कार्य केले. संन्यास आश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करणं हे यांचं सर्वोच्च पाप. आणि आज ज्या मुलांना मुंजीचा अधिकार मिळावा म्हणून हा सारा जो घाट घातलेला आहे, ती या पापाचीच कार्टी आहे. हो, पण पंतांच्या कुटुंबाने ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण करून त्यांच्या अपराधांचं प्रायश्चित्त घेतलेलं आहे. याची ही नोंद घ्यायला हवी ना. ते प्रायश्चित्त नव्हतं, पुरश्चरण होतं. आधीची पाप कमी करण्यासाठी त्यांनी कृच्छ व चांद्रायण ही प्रायश्चित्त मोडून जे नवे पाप केले, त्याचं पुरश्चरण. प्रदक्षिणा करून पापाची धार कमी होते, मूळ पाप नष्ट होत नाही. मुद्गल शास्त्री, हो, पण त्यासाठी शास्त्रात काहीतरी प्रमाण असणार. आता या घटिकेला असेल तर सांगा. मुद्गल शास्त्री, आहे काही प्रमाण? नाही म्हटलं, तुम्ही एवढी धडपड करत होता, सगळे शास्त्रार्थ पालथे घातलेत. मला वाटलं काहीतरी सापडलं असेल तुम्हाला प्रमाण. नाही, आता मुद्गल शास्त्र्यांसारख्या विद्वानाला प्रमाण सापडत नाही, म्हणजे पंतांच्या पापाला प्रमाण शास्त्रालाच मान्य नाही असं म्हणायला काही हरकत नाही, नाही का? मग आता आपणच सांगा, या पापी संन्याशाच्या मुलांना मुंजीचा अधिकार द्यायचा तरी कसा? दादा, अरे तुमच्या मुंजीला संमती मिळाली की माझी पण तुमच्यासह मुंज होईल का रे? मग आमच्या मुंजीत करवली म्हणून कोण मिरवणार? दादा, पण आपल्या सवे मुक्तेची पण मुंज झाली पाहिजे ना. अरे, मुंज तर केवळ मुलांची केली जाते. त्यांच्यावर उपनयनाचे संस्कार करून त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला जातो. दादा, उपनयनाचा संस्कार म्हणजे काय? जगाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली जाते. मग मुलींवर पण हा संस्कार करून त्यांना का नाही देत जगाकडे बघण्याची नवी दृष्टी? कारण त्यांच्याकडे ती जन्मतःच असते. आणि मुक्ते, तू तर आमची आदी माया, आदिशक्ती आहेस ना. मग खरंच? आमची मुक्ताई
आदि माया आदिशक्ती. पण दादा, तुमच्या मुंजीत मी करवली म्हणूनच मिरवणार. हो हो. आपल्याला मुंजीचा अधिकार मिळाला की कावेरी मावशीनं उपनयनाच्या सोहळ्यावेळी मातृभोजनासाठी ज्ञानानं तिच्या मांडीवर बसावं ही इच्छा पूर्ण होईल. ज्ञानादादा बरोबर मी पण बसणार. या सोपान दादाला तर सगळंच हवं असतं. कसं असतं ना विसोबा शास्त्री, कमळातही आपण चिखलाचे डागच शोधत बसलो ना तर मग त्या कमळाचा जन्मही व्यर्थ ठरतो, नाही का? तेव्हा माझे म्हणणे असे आहे की पंतांनी कोणतीही तक्रार न करता सारे भोग हे भोगलेले आहेत. अनेक वर्षापासून ते ग्रामण्यात राहत आहेत. तेव्हा माणूस म्हणून विचार व्हावा. अहो पण त्यासाठी कर्म सुद्धा माणसासारखे असायला हवे ना. अपराध हे माणसाच्या हातूनच घडतात. मुळात तुम्ही ज्याला अपराध अपराध म्हणताय ते पाप आहे, पाप.